मी आनंद बाबुराव घोणसे। आज मराठवाड्यामध्ये दरशेवेळ अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आज मार्गशीर्ष अमावस्या म्हणूनही दरशेवेळ अमावस्या ओळखली जाते। वेळ अमावस्या हा अर्ध्या मराठवाड्याच्या संस्कृतीचा एक भाग म्हणून या दिवशी लातूर, बीड अशा शहरात अघोषित संचारबंदीच असते। शहरे ओस पडून सर्व लोक खेड्यामध्ये येतात आणि शेतात शिवारामध्ये हा सण आनंदाने हर्षोल्लासित अशा परिस्थितीत साजरा करतात। अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तीसमोर नतमस्तक होऊन केलेली ही दरशेवेळ अमावस्येची पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच या ठिकाणी दर्शविते। या दिवशी छानपैकी भज्जी, रोडगा, वरण भात, भाकर, आंबट भात, वांग्याची भाजी, तिळाच्या पोळ्या अशा विविध पदार्थांनी शेतकऱ्याचं ताट शेतामध्ये सजलेलं असतं आणि शिवारामध्ये रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ झालेला हरभरा, हवेच्या सुंदर वातावरणात तालासुरात नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी अशा चोही बाजूंकडून दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न असा निसर्ग या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या दरशेवेळ अमावस्यामध्ये दिसून येत नाही। या उलट माणसाला निसर्गाबद्दल, निसर्गाच्या जवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण म्हणजे दरशेवेळ अमावस्या होय।